जय शंभू, जय शिवा. This is Basveshwar Kalgaonkar and you all are watching my YouTube channel Speak English with BK. Friends, how are you? I hope all of you guys are fine. May I right? Friends, today we are going to discussing very interesting topic, that is healing or Reiki. Friends, today's video is going to very interesting. That's why don't skip the video and see whole video. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण हेलिंग प्रोसेस किंवा रेकी हे काय असतं आणि याचा उपयोग आपण आपल्या आरोग्यासाठी, आजारासाठी कसा करून घ्यायचा याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. आजचा व्हिडिओ अतिशय खास होणार आहे, तेव्हा प्लीज व्हिडिओला कुठेही स्किप करू नका, पूर्णतः व्हिडिओ पहा. रेकी किंवा हेलिंग. रेकी वर्ड अँड हेलिंग वर्ड नियर अबाउट सेम. रेकी or healing is a Japanese word. Reiki means, Re means universe and Ki means energy. The universal energy is called as Reiki. म्हणजेच यातला REI रे म्हणजे युनिवर्स असा अर्थ होतो आणि के म्हणजे एनर्जी, म्हणजेच वैश्विक. युनिव्हर्सल म्हणजे वैश्विक आणि एनर्जी म्हणजे ऊर्जा. वैश्विक ऊर्जेचा वापर करून आपण जे इतरांमधले आजार असतील किंवा त्याच्यामध्ये काय मानसिक विकार असतील किंवा त्याच्यामध्ये काय न्यूनगंड असेल, भय असेल, भीती असेल, टेन्शन असेल, या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यात रिकवर करू शकतो रेकीचा आणि हेलिंगचा वापर करून. हेलिंग किंवा रेकी म्हणजे काय? मनात एखादी इच्छा किंवा सदिच्छा धरून, म्हणजे एखाद्याविषयी आपण सदिच्छा, चांगली इच्छा धरून आपण आपल्या हाताने त्याच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद देणे किंवा आपल्या ज्या इच्छा आहेत त्याच्याविषयीच्या चांगल्या, त्या आपल्या हातामध्ये ऊर्जा आणून त्याच्या डोक्यावरून हात फिरवणे किंवा त्याला आशीर्वाद देणे. आणि किंवा समजा एखाद्या घरातील मेंबर, कौटुंबिक सदस्य आजारी असेल, काही त्याला मानसिक आजार असेल किंवा भीती असेल, शारीरिक आजार असेल, टेन्शन असेल, दडपण असेल, तर आपण काय म्हणजे नक्कीच आपली ऊर्जा त्याच्यापेक्षा जास्त असायला हवी, ज्याला हे रेकी करायचे आहे त्याने. तर आपण म्हणजे त्या मुलाची, समजा त्या मुलाला आजार आहे तर त्याची आई काय करते, त्याच्या डोक्यावरून हात फिरवते. समजा त्याला ताप आला असेल तर त्याला ओल्या पाण्याच्या पट्ट्या करून त्याच्या डोक्यावर ठेवते किंवा देवाकडे प्रार्थना करते की माझ्या मुलाला लवकर बरं व्हावं. किंवा एकदम त्याचा एखाद्या आईचा मुलगा एकदम सिरियस आहे तर ती त्या मंदिरात जाऊन देवाला नमस बोलते, देवा माझ्या मुलाला बरं कर वगैरे वगैरे. हे ज्या दुआ असतात युनिव्हर्सकडून मागितलेल्या, त्यामध्ये खूप ताकद असते बघा. कारण जे पिंडी ते ब्रह्मांडी, म्हणजे आपल्या शरीरात जे आहे तेच बाहेर आहे. आपलं शरीर पंचमहाभूताचं बनलेलं आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, जल. म्हणजेच पृथ्वीतत्व, वायुतत्व, आकाशतत्व, जलतत्व आणि अग्नितत्व. आणि युनिव्हर्समध्ये पण तेच आहे. म्हणून आपल्याला युनिव्हर्सची किंवा वैश्विक ऊर्जेचा वापर करून आपले आजार बरे करता येतात. यालाच हेलिंग प्रोसेस किंवा रेकी असे म्हणतात. तर आपलं आता पंचमहाभूत जे आहेत, जे बाहेर आहेत तेच आत आहेत. आपलं पिंड म्हणजे आपलं शरीर पण पंचमहाभूताचंच बनले का नाही. आता आपल्या शरीरामध्ये जे अस्थी किंवा हाडे किंवा बोन्स, ज्याला आपण बोन्स म्हणतात, तर ही जी आहे तेच पृथ्वीतत्व. आपल्या शरीरातलं पृथ्वीतत्व काय आहे? आपल्यातले अस्थी, हाडे किंवा बोन्स, ज्याला बोन्स म्हटलं जातं, ते पृथ्वीतत्व. किंवा आकाशतत्व कोणतं आपल्या शरीरातलं?
तर आपल्या तोंडाची पोकळी, तोंडाच्या मध्ये पोकळी आहे बघा, म्हणजे शरीराची इन आवर बॉडी बोन्स मीन्स आवर अर्थ एलिमेंट, म्हणजेच आपल्या शरीरातल्या ज्या अस्थी आहेत, हाडे आहेत किंवा बोन्स आहेत, हे पृथ्वी तत्व आहे. मग आकाश तत्व कोणतं आपल्या शरीरातलं? विच इज स्काय एलिमेंट ऑफ इन आवर बॉडी, दॅट इज the empty places in our body, like this nostrils, stomach, ears, म्हणजे आपल्या शरीरातल्या ज्या पोकळी आहेत, नाकामधल्या पोकळी असेल, पोटातली जी पोकळी आहे किंवा कानातली पोकळी आहे, ह्या ज्या रिक्त जागा आहेत, यामध्ये आकाश तत्व भरलेलं आहे आणि हेच आपल्या शरीरातलं आकाश तत्व आहे. तर पृथ्वी तत्व आणि आकाश तत्व झालं. आता आपल्या शरीरातलं जलतत्व, विच इज द वॉटर एलिमेंट ऑफ इन आवर बॉडी, दॅट इज ब्लड अँड वॉटर. आपल्या शरीरातलं जे जलतत्व आहे, म्हणजे पाण्याचं प्रमाण, आणि ब्लड हे झालं वॉटर एलिमेंट, म्हणजे जलतत्व. आपल्या शरीरामध्ये जे रक्त आहे किंवा पाणी आहे, याचं प्रमाण किंवा हे जे सगळं आहे ते आपल्या शरीरातलं वॉटर एलिमेंट. आणि वायू एलिमेंट, तर आपण जे श्वासोच्छ्वास घेतो म्हणजे ब्रीदिंग, आपण श्वास आतमध्ये घेतो आणि बाहेर सोडतो, हे ब्रीदिंग काय आहे? वायू तत्व. म्हणजे पृथ्वी तत्व झालं, आकाश तत्व झालं, जलतत्व झालं, वायू तत्व, आणि शेवटी काय राहिलं? अग्नितत्व. विच इज आवर फायर एलिमेंट, दॅट इज फायर एलिमेंट इन जठराग्नी, दॅट इज डायजेस्टिव्ह सिस्टीम. आपल्या शरीरामध्ये जे पचन संस्था आहे किंवा जठराग्नी आहे, म्हणजे खाल्लेलं अन्न जे पचन करतो, तर ते आहे अग्नितत्व. अग्नितत्वाच्या सहाय्यानं आपण खाल्लेलं अन्न सगळं पाचन करतो. तर हे झाले आपल्या शरीरातले 5 एलिमेंट्स. आणि हे बाहेरचे 5 एलिमेंट्स म्हणजे आपल्यातली ऊर्जा किंवा आणि बाहेरची ऊर्जा याचा मिलाप करून आपण जे प्रयोग करतो आजारी पेशंटला दुरुस्त करण्यासाठी, त्यालाच रेकी असे म्हणतात किंवा हेलिंग्स असे म्हणतात. म्हणजे आपली ऊर्जा आणि युनिव्हर्सलची ऊर्जा हे एकत्र करून जे केलं जातं ती हेलिंग किंवा रेकी. मध्ये खूप प्रार्थना आहेत, मग या प्रेयरमध्ये खूप ताकद आहे. तर जे रेकी करणारे किंवा हेलिंग करणारे लोक असतात ते काय करतात, तर त्यांच्या हातात जे ऊर्जा आहे त्यामध्ये हेलिंग म्हणजे त्यांनी ते पूर्ण ऊर्जा हातात भरतात आणि ते आपल्याला असं अप्लाय करतात किंवा आपल्या ह्याच्यावर सोडतात आणि आपल्याला ते आपल्याविषयी दुआ करतात की आपला जो बी आजार असेल तो लवकर बरं व्हावा आणि आपल्या पूर्ण असं म्हणजे जिथला आजार, आता उदाहरणार्थ आपल्याला इथं जखम आहे किंवा तर त्या जखमेवरून असं थोडंसं हात फिरवतात वरच्या बाजूने आणि ती त्यांची पॉवर टाकतात, म्हणजे ऊर्जा सोडतात आणि मग तो आजार तो नीट होतो. किंवा एखाद्याला मानसिक आजार आहे तर ते त्यांची पॉवर वापरून ते की तू बरा होणार आहेस, तुझ्यामध्ये जी काही निगेटिव्हनेस भरलेला आहे किंवा जी काय मनात भीती आहे, दडपण आहे, ते निघून जात आहे. म्हणून त्याला काउन्सिलिंग करून त्याच्या मनातली भीती घालून त्याला आशीर्वाद देऊन विश्वाची जी ताकद आहे, चैतन्य किंवा ऊर्जा त्याच्यात भरून त्याला पूर्णतः बरं केलं जातं. दॅट इज कॉल्ड ॲज रेकी ऑर हेलिंग्स. I hope all of you guys understand the topic healing or Reiki very well, and even if there is any type of difficulty, any type of conclusion about this topic, then please contact me, or you just put your difficulty in comment box. I will try to sort out your difficulty 101%. If you new in my channel and even if you are not subscribe my channel, then please subscribe the channel. Firstly, you have a red color subscribe button, you just press that button and subscribe the channel. Behind the subscribe button you will get a bell icon, you just press that bell icon. You have 4 options. Out of these 4 options you can select option number 1, that is all option, and then you will get daily updates and notifications of my channel Speak English with BK.
If you likes my video, then make it like, share it, and give your best comments. Thank you, thanks a lot. Have a nice day. Keep smiling forever. Jai Shambhu, Jai Shiva.